नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले पोलीस भरती प्रश्नसंच या चॅनलवर। आपण आज या व्हिडिओमध्ये 2020 मध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त प्रश्न पाहणार आहोत। असे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राइब करा। चला तर मग प्रश्नाला सुरुवात करूयात। प्रश्न क्रमांक 1, दी ॲक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर हा चित्रपट कोणत्या लेखकाच्या कादंबरीवर आधारित आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, संजय बारू। संजय बारू यांच्या कादंबरीवर दी ॲक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर हा आधारित आहे। प्रश्न क्रमांक 2, सराईत गुन्हेगारांच्या हाताचे ठसे घेण्यासाठी वापरण्यात येणारी प्रणाली कोणती आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, ॲम्बिस। प्रश्न क्रमांक 3, जनता दल युनायटेड हा प्रादेशिक पक्ष कोणत्या राज्यात आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, बिहार। बिहार राज्यामध्ये जनता दल युनायटेड हा प्रादेशिक पक्ष सत्तेवर आहे। प्रश्न क्रमांक 4, महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने महिला सक्षमीकरणासाठी कोणते ॲप सुरू केले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, तेजस्विनी। तेजस्विनी हे ॲप महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने सुरू केलेले आहे। प्रश्न क्रमांक 5, द लास्ट गर्ल या प्रसिद्ध पुस्तकाच्या लेखिका कोण आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, नादिया मुराद। नादिया मुराद या द लास्ट गर्ल या प्रसिद्ध पुस्तकाच्या लेखिका आहेत। प्रश्न क्रमांक 6, बौद्धिक स्वामित्व हक्क मिळविणारी भारतातील पहिली वास्तू ढेपेवाडा कोणत्या शहरात आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, पुणे। प्रश्न क्रमांक 7, भारतातील पहिली अंतर्देशीय पंचतारांकित अँग्रिया क्रूज प्रवासी वाहतूक सेवा कोणत्या 2 राज्यात सुरू करण्यात आली? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, महाराष्ट्र आणि गोवा। प्रश्न क्रमांक 8, नमामि चंद्रभागा अभियानांतर्गत पंढरपूर येथे उभारण्यात आलेल्या तुळशी वृंदावन या उद्यानाचे उद्घाटन कधी झाले? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 25 जानेवारी 2019। प्रश्न क्रमांक 9, तहसीलदाराने निश्चित केलेली पिकांची आणेवारी कोण राबवतो? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, तलाठी। तलाठी हा तहसीलदाराने निश्चित केलेली पिकांची आणेवारी राबवतो। प्रश्न क्रमांक 10, कालीपत्ती व क्रिकेट बॉल या कोणत्या पिकाच्या जाती आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, चिकू। चिकू या पिकाच्या कालीपत्ती आणि क्रिकेट बॉल जाती आहेत। प्रश्न क्रमांक 11, महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेस कोणाचे नाव देण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, महात्मा फुले। महात्मा फुले यांचे नाव महाराष्ट्र शासनाने कर्जमाफी योजनेस दिलेले आहे। प्रश्न क्रमांक 12, जिल्हा परिषदेच्या विषय समित्यांच्या सभापतींचा कार्यकाल किती वर्षे असतो? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 2.5 वर्ष। प्रश्न क्रमांक 13, रक्तातील साखरेचे नियंत्रण करणारे संप्रेरक इन्सुलिनची निर्मिती शरीरात कोठे होते? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, स्वादुपिंडमध्ये। प्रश्न क्रमांक 14, भूकंपाची तीव्रता मोजणे हे कार्य कोणत्या उपकरणाचे आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, सेस्मोग्राफ। सेस्मोग्राफ या उपकरणाने भूकंपाची तीव्रता मोजली जाते। प्रश्न क्रमांक 15, राष्ट्रीय पंचायत असे खालीलपैकी कोणत्या देशाच्या संसदगृहाला म्हणतात? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, नेपाळ। नेपाळ या देशाच्या संसदगृहाला राष्ट्रीय पंचायत असे म्हणतात। प्रश्न क्रमांक 16, राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था नारी कोठे आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, भोसरी, पुणे। भोसरी, पुणे येथे राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था आहे। प्रश्न क्रमांक 17, सातपुडा डोंगरास नंदुरबार जिल्ह्यात काय म्हणून ओळखतात? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, तोरणमाळ पठार। तर नंदुरबार जिल्ह्यामध्ये सातपुडा डोंगरास तोरणमाळ पठार म्हणून ओळखतात। प्रश्न क्रमांक 18, चले जाव या आंदोलनामध्ये कुलाबा जिल्ह्याचे नेतृत्व कोणत्या नेत्याने केले होते? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, नानासाहेब पुंटे। नानासाहेब पुंटे यांनी चले जाव आंदोलनामध्ये कुलाबा जिल्ह्याचे नेतृत्व केले होते। प्रश्न क्रमांक 19, महाराष्ट्र शासनाने लोकांच्या ऑनलाईन तक्रार नोंदणी करता कोणता उपक्रम सुरू केला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, महापोर्टल।
प्रश्न क्रमांक 20. मुख्यमंत्री जल स्वावलंबन अभियान कोणते राज्य सरकार राबवत आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 राजस्थान. राजस्थान हे राज्य मुख्यमंत्री जल स्वावलंबन अभियान राबवत आहे. प्रश्न क्रमांक 21. भारतातील खालीलपैकी कोणते राज्य प्रथम कार्बन मुक्त राज्य झाले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 हिमाचल प्रदेश. हिमाचल प्रदेश हे भारतातील पहिले राज्य कार्बन मुक्त आहे. प्रश्न क्रमांक 22. विद्युत प्रवाह मोजण्याचे एकक कोणते आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 एम्पियर. एम्पियर हे विद्युत प्रवाह मोजण्याचे एकक आहे. प्रश्न क्रमांक 23. भारत सरकारने S-400 ट्रायम्फ हवाई संरक्षण क्षेपणास्त्र प्रणाली कोणत्या देशाकडून विकत घेतली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 रशिया. रशिया देशाकडून विकत घेतलेली आहे. प्रश्न क्रमांक 24. अ सेंचुरी इज नॉट इनफ हे आत्मचरित्र कोणत्या माजी क्रिकेट खेळाडूचे आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सौरव गांगुली. प्रश्न क्रमांक 25. देशातील पहिले मुक्त कृषी विद्यापीठ महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थापन करण्यात आले? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 नागपूर जिल्ह्यामध्ये.